नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण हरंगुळ रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. हरंगुळ हडपसर एक्सप्रेस ही आज रेग्युलर नंबरने सुरू झालेली आहे. त्यामुळे आता हडपसर ते हरंगुळ एक्सप्रेस ही कंटिन्यू धावणार आहे. आता ही स्पेशल दर्जा काढून ही गाडी आता रेग्युलरमध्ये झाली असल्यामुळे प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता तिकीट दरही या गाडीचे कमी झालेले आहेत. अशा प्रकारचं हे हरंगुळ रेल्वे स्टेशन आणि या हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या समस्या आणि येथील प्रश्न याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. तर चला, मी आकाश कांबळे, लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष. आज आपण हरंगुळ स्टेशनच्या परिसराला आपण भेट देणार आहोत आणि परिसराच्या अडचणी पाहणार आहोत. हे आपलं हरंगुळ स्टेशनचं परिसर. नाही, आज 3 वर्ष झालं हरंगुळ हडपसर ही गाडी आपल्या हरंगुळ स्टेशनवरून धावते. वर्षाकाठी ही गाडी 7 कोटी रुपये कमवून देते, पण ह्याचा फायदा ह्या हरंगुळ स्टेशनला होत नाही. आज पण सर्व प्रवाशांना उघडं बसावं लागत आहे. यांना ऊन पाऊस असेल हे ह्यांना सहन करावं लागत. पण पाहत आहोत हरंगुळ स्टेशनचं प्लॅटफॉर्म आहे क्रमांक 1. जेव्हा गाडी पूर्णपणे ह्या स्टेशनला हडपसर हरंगुळ गाडी जेव्हा येते तर प्रवाशांना चढायचा उतरायचा त्रास होतो. त्याची उंची पहा, किती उंचीवर आहे आणि किती हे खाली आहे. पण जेव्हा एखाद्याचा अपघात झाला, याला जबाबदार कोण आहे? ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? आपण बघत आहात, ज्या वेळेस पूर्णपणे ही गाडी ह्या स्टेशनवर पास होते तर प्रवाशांना उतरतानाही त्रास होतो आणि प्लस डायरेक्ट प्रवाशांना इथे पार्किंगची व्यवस्थाच नाही. गाड्यांना पार्किंगची व्यवस्था नाही. पूर्णपणे गाड्या रस्त्यावर थांबतात. उद्या अपघात रस्त्यावर एखादी झाला, ह्याला जबाबदार कोण असणार आहे? आपण पाहतो की ज्या वेळेस गाडी या स्टेशनला येते तर जनरलचे डबे ह्या पेसमध्ये थांबतात. जेव्हा प्रवाशांना चढायला उतरायला भर टाकलेला आहे, पण गाडीची उंची किती, हाईट किती, एखादी वृद्ध माणूस गाडी चढताना किंवा उतरताना पाय घसरला तो डायरेक्ट डोक्यावरच पडणार आहे. आणि ह्याला जबाबदार कोण असणार आहे? ज्यावेळेस आम्ही सोलापूर विभागाला याची विचारपूस केली, प्लॅटफॉर्मची लांबी का आवडत नाही, उंची का आवडत नाही, ते उलट सुलट उत्तर देऊन काय म्हणले, आम्ही प्लॅटफॉर्म मंजूर करून घेतलेला आहे, आम्ही असं केलं आहे, आम्ही तसं केलं आहे. पण प्रत्यक्षात आपण जेव्हा पाहतो इथे कसलीच सुविधा नाही, प्लॅटफॉर्मची कसलीच सुविधा नाही. आणि मंजूर असलेले प्लॅटफॉर्म तुम्ही कधी त्याचं काम चालू करणार आहात? एखाद्याचा बळी गेला तुम्ही चालू करणार आहात का? त्याला एक नळ बळी देणार आहात स्टेशनला? हरंगुळ स्टेशन हे एकदम सेंटरमध्ये आहे. ह्या साईडला पाहतात की आपण महाडा कॉलनीची बिल्डिंग आहे, त्या साईडला हार्मोनी एज्युकेशन अकॅडमी आहे. इथे दरवर्षी एक तर 10-15 एक्झाम होतात. विद्यार्थ्यांना यायला जायला अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांना जी कोविडपूर्वीची गाडी जी होती परळी सांगली डेमो, ह्या हरंगुळ स्टेशनवर ह्याचा थांबा देण्यात यावा. आमची अशी विनंती आहे की विद्यार्थ्यांना यायला जायला त्रास होतो, त्यांना अडचणीला सामोरे जावं लागतं. पण ज्या वेळेस विद्यार्थी आम्हाला सांगतात व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही हरंगुळ स्टेशनला थांबा द्या या गाडीचा सर, तर ह्याकडे प्रशासन हे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे. मग ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? आपण पाहतो की आज हरंगुळ स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3ची जागा आहे, ही जागा ह्या प्लॅटफॉर्मला मंजुरीही मिळालेली आहे, पण सोलापूर विभाग ह्याच्याकडे गंभीरतेने लक्ष देत नाही. मग तुम्ही हे प्लॅटफॉर्म कधी तुम्ही ह्याचं काम चालू करणार आहात? आता दिवसेंदिवस ह्या हरंगुळ स्टेशनला लोकांची संख्या वाढत आहेत, प्रवाशांची संख्या वाढत आहेत. तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर किती दिवस काढणार आहात? आज कमीत कमी 3 वर्ष झालं हडपसर हरंगुळ गाडी ही धावत आहे. वर्षाकाठी सगळ्यात जास्त विक्रमी कमाई करून देत आहे. तुम्हाला 7 कोटी रुपये देत आहे. मग ती 7 कोटी रुपये तुम्ही स्टेशनचा विकास करणार की नाही, आम्ही तुम्हाला विचारत आहोत सर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की लातूर रोड ते कुर्डुवाडी ह्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालं पाहिजे. 2016 साली केंद्र सरकारनं ह्या रेल्वे मार्गासाठी 700 कोटी रुपये बजेट मंजूर केलं होतं सर्वेसाठी. पण अजून 10 वर्ष झालं ह्यावर कसलीच कारवाई झाली नाही, ना सर्वे झाला ना काही झालं. पण सोलापूर विभागाला आम्ही विनंती केली की सर ह्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालं पाहिजे. तर सोलापूर अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की तुमच्या भागामध्ये ट्रॅफिक नाही, वर्दळ नाही,
मग तुम्हाला दुहेरीकरणाची काय गरज आहे, मग तुम्हाला क्रॉसिंग ठेशन करण्यात येईल. पण क्रॉसिंग ठेशन करण्यापेक्षा तुम्ही दुहेरीकरण तर केलं तर सर्वात महत्त्वाचा मार्ग हा हायस्पीड होईल आणि ह्या रेल्वे मार्गाला जास्तीत जास्त गाड्या ये जा करतील आणि ह्याचं उत्पन्न फक्त सोलापूर विभागालाच होणार आहे. पाहतो की हरंगुळ स्टेशनला प्लॅटफॉर्म 1 वर शेडची कसलीच व्यवस्था नाही आणि वेटिंग हॉल्सची सुद्धा व्यवस्था नाही. लोकांना झाडाचा आधार घेऊन सावलीखाली बसावं लागत आहे. ऊन, पावसाळा, हिवाळा ह्या प्रवाशांना एवढा त्रास आहे की ह्या प्रवाशांचं त्रास कधी ह्या प्रशासनाला कळणार, ह्याकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे. इथल्या प्रवाशांना त्याबद्दल आपण विचारणार आहोत, त्यांना ह्या भागामध्ये काय त्रास होतोय. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो की ह्या हरंगुळ स्टेशनला काय काय सुविधा झाल्या पाहिजे आणि ह्या सुविधा खरंच मिळाल्या पाहिजेत का, ह्यासाठी मी तुम्हाला तुम्ही तुमचं मत सांगा. नमस्ते, माझं नाव अभिषेक सूर्यवंशी आहे. मी हरंगुळ स्टेशनवरती कधीही असं म्हणजे हरंगुळ गाडीला ट्रॅव्हल करण्यासाठी आल्यानंतर माझे हे बघण्यात येतं की असं ही प्लॅटफॉर्मची जी उंची आहे ती वाढवण्यात आली पाहिजे. कारण की पॅसेंजर्सला काही वृद्ध असते तर लहान लेकरं असते त्यांना चढ उतार करण्यासाठी खूप कठीणाई करावं लागते. आणि राहिला प्रश्न पाणीचा की लातूर रेल्वे स्टेशन व हरंगुळ रेल्वे स्टेशनमध्ये पाणीची काही सुविधा नाही. दोन आहेत पण त्याच्यामध्ये बी शुद्ध पाणी येत नाही. फक्त एवढी मागणी आहे की लातूर आपल्या हरंगुळ रेल्वे स्टेशनमध्ये पाणी व शेड बसवण्यात आले पाहिजे. बेंचसुद्धा बसवण्यात आले पाहिजे. आता हडपसर हरंगुळ गाडी दुपारी 12 वाजता येते व 3 वाजता जाते. 12 ते 3 मध्ये सर्वांना माहीत आहे की किती ऊन असते. त्याच्यावरच आता उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन असते. मग प्रवाशांना इथं सावलीमध्ये बसण्यासाठी शेड नाही, ते शेड बनवण्यासाठी रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांना अशी मागणी आहे की शेड ही बनवा, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या, जी लांबी आहे प्लॅटफॉर्मची ती वाढवण्यात यावी व उंची वाढवण्यात यावी. राहिला प्रश्न तिकडं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर आपल्याला हरंगुळ रेल्वे स्टेशन ओरिजिनेटिंग ट्रेन व टर्मिनेटिंग ट्रेन चालू करण्यासाठी योग्य वापर होऊ शकतो त्या प्लॅटफॉर्मचा, अशी मागणी आहे. आपण पाहतो की हरंगुळ स्टेशनला पार्किंगची व्यवस्था नाही. आपण पाहतो की ऑटो प्रवाशांना जाण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागतो आणि हे सर्व ऑटो जे आहेत ते पूर्ण रस्त्यावर थांबतात. पण ज्यावेळेस आपण पार्किंगची व्यवस्था करू, हे सर्व ऑटो ह्या ठिकाणी थांबतील आणि प्रवाशांना व्यवस्थित चढ उतार करण्यासाठी सोपं जाईल. तर आम्हाला सोलापूर विभागाने एकच सांगणं आहे की हा जो भाग तुम्हाला जो रिकामा दिसत आहे ह्या भागामध्ये तुम्ही पार्किंगची व्यवस्था करावी, जेणेकरून रस्त्यावर गाड्या थांबणार नाहीत. सर्व गाड्या ह्या ठिकाणी थांबतील आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. ह्यासाठी सोलापूर विभागाला विनंती आहे की तुम्ही ह्या रिकाम्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी आणि प्रवाशांच्या एक सुविधा करून द्यावी, हीच आमची विनंती आहे. हा रोड जो आहे लातूर टेंभुर्णी हायवे आहे आणि ह्याच हायवेवर हरंगुळ स्टेशन आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस गाडी पूर्णपणे स्टेशनला येते ते इथे प्रवाशांना जीवाला धोका निर्माण होतो. जेव्हा एकदमच प्रवासी रस्त्यावर येतो तर त्याकडे दुर्लक्ष न करता रेल्वे प्रशासनाने ते पार्किंगची व्यवस्था करावी व त्यांना चांगल्या सुविधा मिळवून द्याव्या, हीच विनंती आहे. उद्या तर जीवाला धोका झाल्यास ह्याचा जबाबदार कोण असेल? ह्याकडे लातूर जिल्ह्यातील किंवा MIDC पोलीस स्टेशन लक्ष देणार का? आपण पाहतो की आज 3 वर्ष झालं हडपसर हरंगुळ ही गाडी हरंगुळ स्टेशनच चालते, पण अजून पण ह्या स्टेशनला तिकीटची व्यवस्था नाही. लातूरच्या रेल्वे स्थानकातून तिकीट छापून इथे वितरण केलं जातं, पण इथे 3 वर्षामध्ये तुम्ही ह्या रेल्वे स्टेशनला वर्षाकडे तुम्ही 7 कोटी रुपये कमवतात. साधं तुम्ही एक तिकीट काउंटर देऊ शकत नाहीत. ह्याकडे तुम्ही लक्ष देणार की नाही इथली जनता विचारते. इथे ऑनलाईनची सुविधा नाही, डायरेक्ट कॅशची व्यवस्थाच करावं लागते. एखादी विद्यार्थी असतो त्याकडे कॅश नसते, मग त्याने ऑनलाईन करणं गरजेचंच आहे. त्याला कॅश असल्या तर मग त्यानं गाडी सोडावं का ह्याबद्दल? या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे प्रवाशांना उन्हामध्ये या ठिकाणी बसावं लागतं. या ठिकाणी शेडची सुविधा नसल्यामुळे प्रवासी असे इतरत्र कुठेही बसतात. कधी झाडाचा आधार घेतात, कधी या ठिकाणी बसतात. अशामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. असे ट्रॅकवर बसतात, कधी इकडे बसतात. मग रेल्वे आल्यानंतर प्रवासी परत तिकडे ऑटोकडे पळतात. त्यांना इकडे जाण्यासाठी पलीकडे रस्ता उपलब्ध नाही आहे.
आपण पाहत आहेत की आता हडपसर हळंगुळ गाडी ही आहे, हे प्लॅटफॉर्म 1 वर येत आहे आणि आता तुम्हाला खरंच दृश्य दाखवायचं की खरंच प्रवाशांना अडचण होते की नाही, आपण आपल्या डोळ्याने बघणार आहात. प्रवासी जीवाची धडपड करून आपली जागा पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या पलीकडच्याही साईडला थांबले आहेत आणि अलीकडच्याही साईडला थांबलेले आहेत. पण ह्यामध्ये एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याचा जबाबदार कोण असेल? सोलापूर विभागाला नम्र विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. आपण बघतायत की आता ही गाडी जेव्हा पूर्णपणे स्थानकावर थांबवली जाते तेव्हा चढ उतरायला किती प्रॉब्लेम होतो आणि ह्याचा त्रास या सर्वसामान्य लोकांनाच होतो. हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहे, जनतेची सत्य परिस्थिती दाखवत आहे. बघा तुम्ही हाईट, गाडीची हाईट किती आहे आणि उंची किती आहे आपण बघू शकतात, आपल्या डोळ्याने बघू शकतात. बघा आता हो का, हाईट किती, रेल्वेची हाईट किती आहे आणि खालचा स्पेस किती आहे आपण तुम्ही बघा. ह्यामध्ये तर जीवाला वाईट बरं झाल्यास याचा जबाबदार कोण असेल? चढायला प्लॅटफॉर्म नसल्यामुळे. आणि त्याच कंडिशन आहे जेव्हा प्रवासी पूर्णपणे रेल्वेतून खाली उतरतात तर त्यांचा योग आहे जो मेन रस्त्याकडे जातो. म्हणजे एखादी ऑटो असेल, एखादी गाडी असेल, एखादी काही वाहन असेल, तो पकडण्यासाठी त्यांची जीवाची धडपड किती होते तुम्ही पाहू शकतात. पूर्ण येऊ दाखवा. ही पूर्ण जनरलचे तिन्ही डबे प्लॅटफॉर्म सोडून खाली उतरलेले आहेत. प्रवाशांना चढायचा उतरायचा त्रास भरपूर आहे. इथल्या सोलापूर विभागाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर प्लॅटफॉर्म 1 आणि 2 तुम्ही लवकरात लवकर मंजूर झालेले असले तरी तुम्ही याचं काम प्रत्यक्षात चालू करावं. इथे दाखव. रेल्वेत बसायला किंवा उतरायला किती त्रास होत आहे आणि थोडं या त्यांना दाखवू द्या सत्य परिस्थिती काय आहे, कसे उतरत आहेत, काय नाही, याचा जबाबदार काय आहे. जेव्हा इतक्या दिवस सोलापूर विभागाला दिसलं नाही का, 3 वर्ष झालं आज गाडी ही रेग्युलरी इथूनच चालते, हरंगुळ स्टेशनवरच चालते, पण अजून पण ह्या जागेचा विस्तार किंवा प्लॅटफॉर्म झालेलं नाही. उतरायला त्रास आणि चढायला त्रास. पहा तुम्हीच डोळ्याने पहा. बस थांबा. मधून बाया उतरल्या ते बी घ्या. पलीकडे चढल्या, पलीकडे चढल्या. त्याचं हडपसर हरंगुळ गाडी ही पूर्णपणे स्थानकावर येऊन थांबलेली आहे आणि त्यामधून सर्व प्रवासी त्यांच्या गाड्या असतील, वैयक्तिक ऑटो असतील किंवा हे असतील, इथे अडचणीला सामोरे जात आहेत आणि पूर्णपणे हे इथे ट्रॅफिक जाम झालेले आहे. आपण आपल्या डोळ्याने बघत आहात. पण ह्याकडेच आपण व्यवस्थितपणे आपण इथं पार्किंगची व्यवस्था केली असती तर हा प्रकार इथं घडला नसता. आणि उद्या एखादी अपघात घडल्यास ह्याला जबाबदार कोण असेल ते आपण दाखवत आहोत. ही सत्य परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर दाखवत आहोत सोलापूर विभागाला. आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहाराद्वारेही सांगितलं होतं की तुम्ही इथं पार्किंगची व्यवस्था करावी, तर ही करू शकले नाही ह्या 2-3 वर्षात.
हो हे बघा, हे पूर्णपणे हायवेवर, लातूर टेंभुर्णी हायवेवरचा प्रकार आहे असा. आज आपण हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या पूर्ण व्यथा पाहिलेल्या आहेत आणि येथील पूर्ण प्रश्नही आपण पाहिलेले आहेत. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपलं प्रेम राहू द्या. आणि आपले प्रश्न, आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट करून विचारू शकता. सर्वांचे मनापासून धन्यवाद.